हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय हॅपी प्लेस मिनी व्लॉग 7. सो हा व्लॉग स्पेशल आहे. म्हणजे तुम्हाला कळत असेल आम्ही कुठे चाललो आहे. आम्ही चाललो आहोत फटाके फोडायला. म्हणजेच अयोध्यामध्ये श्रीरामाचं मंदिर स्थापन झालं, तर ते आज प्राणप्रतिष्ठा आहे. म्हणजे हा व्हिडिओ 22 जानेवारीचा आहे. तर आम्ही त्यासाठी सेलिब्रेशन करायला चाललो आहे. स्वांशा बघा किती एक्साइटेड आहे. सर इथे आमच्या बिल्डिंगमध्ये हनुमानाच्या मंदिराची इथे मस्त अशी रांगोळी काढलेली, खूप छान आहे ना. आणि आमचं हे हनुमानाचं मंदिर. सो ही रांगोळी खूप मोठी होती, माझ्या मोबाईलमध्ये पण मावत नव्हते. इथे आम्ही फटाके फोडायला आलेलो, म्हणजे सेलिब्रेशन करायला. तर स्वांशाचं फर्स्ट टाईम होतं हे फटाके म्हणजे फुलबाजी वगैरे. कारण की तिला लहान असताना पण आम्ही कधी फुलबाज्या वाजवल्या नव्हत्या आणि आता या वर्षी पण आम्ही वाजवल्या नव्हत्या. तर तिच्यासाठी सगळं न्यू होतं. ॲक्च्युली हे आम्ही 22 जानेवारीच्या दिवशी रात्री केलेलं. म्हणजे एक सेलिब्रेशन पण आणि स्वांशाला पण. म्हणजे फटाके काय असतात ते ती फक्त घरातून बघायची, तर तिला जरा दाखवलं की कसं काय असतं. इथे आमचा दादू पण आलेला, तर दादू पण फटाके फोडत होता. तर आम्ही खूप एन्जॉय केलं आणि तर आम्ही खूप फटाक्या फोडल्या. म्हणजे खूपच. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि पाऊस, चक्र, फुलबाजी म्हणजे लहानपणाशीच आठवण आली. म्हणजे काल मी खूप दिवसाने पाऊस आणि चक्र लावला, तर असं वाटत होतं अरे खूप आपण लवकर पटापट मोठे होतो. तर आणि ते स्वांशा बघा, म्हणजे तिला सगळं नवीन होतं, तर ती काय करू असं तिचं झालेलं. आणि आमचा दादू पण होता, तर दादू पण फटाके म्हणजे मोठी झाली की तो पण तिला शिकवेल ना कसे फटाके लावायचे ते. तर तिला आत्तापासून आम्ही दाखवते. जास्त एन्जॉय तर बाबा, मी, आतू आणि दादूनेच केला. स्वांशा फक्त लांबून बघत होती फटाके. म्हणजे तिला जवळ पण जायचं होतं, पण भीती पण वाटते ना तेवढी, तर तेवढी काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर आम्ही खूप एन्जॉय केलं, फटाके फोडले आणि स्वांशाला पण दाखवलं फटाके कसे फोडतात, कसं लावतात. तर इथे मी खूप दिवसाने पाऊस लावलेला, म्हणजे खूपच दिवसाने. मस्त वाटलं, म्हणजे असं लहान असल्यासारखं वाटत होतं. बापरे खूप मोठे झालो आपण असं फील होतं. तर इथे स्वांशासारखा मून बघत होती आणि ती पण एन्जॉय करत होती. पण ती एकदाही तिने फुलबाजी हातात घेतली नाही. आणि ती सारखी बाबाला सांगत होती, बाबा मून. आणि मून पण काल खूप छान दिसत होता. म्हणजे तिथे मी परत एकदा एक पाऊस लावला. ॲक्च्युली आहे ना, म्हणजे ती वेगळ्या टाईपचा फटाका होता तो, पण मला ते म्हणजे फटाका एवढ्या लांब असून मी त्याला घाबरत होती. आणि स्वांशा लांबूनच बघते. तर आम्ही इथे स्वांशाच्या हातात देत होतो फुलबाजी पकडायला, पण ती खूप घाबरत होती. म्हणजे तिला काहीतरी वेगळंच वाटत होतं, तर ती घेतच नव्हती हातात. मी तिला बोलली, अगं घे, बघ एकदा घे. नाही, तिला म्हणजे अशी लांबून एन्जॉय करते, पण तिला हातात नको. आणि फायनली तिने हात लावला, पण बाबा नको, तिला काहीतरी भाजेल. बाबा असतातच तसे मुलांची काळजी घ्यायला. कभी ढोल बजाए, कभी द्वार सजाए, राम आएंगे, कुछ समझ न पाए, दीप जलाए, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे,
दिवाली मैं मनाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। तर आम्ही अशा प्रकारे सेलिब्रेट केलं. तुम्ही कशा प्रकारे केलं ते नक्कीच सांगा. ॲक्च्युली स्वांशाला पण फटाके कसे वाजवतात ते पण करायचं होतं आम्हाला, आणि श्रीराम यांचं अयोध्यामध्ये मूर्ती स्थापन झाली, प्राणप्रतिष्ठा, त्याचं पण एन्जॉयमेंट करायचं होतं. आणि आम्ही वर्किंग आहोत ना, म्हणून मग आमचं थोडं टायमिंग चेंज झाला. आम्ही खूप रात्री फटाके वाजवले आणि खूप एन्जॉय पण केलं. म्हणजे असं बालपण एन्जॉय केल्यासारखं, कारण की हे दिवस परत येत येत नाहीत आपल्या मुलांच्या, म्हणजे मुलं जोपर्यंत लहान असतात तोपर्यंतच आपण ते एन्जॉय करू शकतो. एकदा ते मोठे झाले की त्यांच्याबरोबरती ते आपलं एन्जॉयमेंट पण संपतं. आणि ते स्वांशा आहे ना, झेंडा फिरवत होती सगळीकडे, म्हणजे ती पण खूप एन्जॉय करत होती. म्हणजे आपण जसं तुम्हाला मी लास्ट मिनी व्लॉगमध्ये सांगितलं की संस्कार असतात ते आपल्यावरतीच असतात, कसे आपण देतो. सो तिला पण आम्ही बोललो, पण हे झेंडा वगैरे फिरवायचं ती तिच्या मनानेच करत होती. आमचा चाचू खूप लेट आला तर तो नंतर एन्जॉय केला आणि तोपर्यंत आमचे फटाके संपलेले. तर आम्ही खूप एन्जॉय केलं. तुम्ही कसं एन्जॉय केलं? आम्ही घरी पण दिवे वगैरे लावले, पण फटाक्यांचा वेगळा व्हिडिओ होता तो आम्ही दाखवला. सो नक्की मला कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ कसा होता, आणि दुसरं तुम्ही पण कसं एन्जॉय केलं. खूप मजा आली. म्हणजे एक नवीन असं दिवाळी दसराच असल्यासारखं वाटत होतं त्या दिवशी. सगळ्यांनी खूप छान सेलिब्रेशन केलं आणि आमच्या इथे पण खूप छान असं पालखी घेऊन खूप छान वाटत होतं. सो पालखी तिकडे थांबली. सो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.